विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी आता आपला 11वा तासिका चालू आहे, बरोबर आहे. 10व्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी काय आपण बघितलं, त्या ठिकाणी टाइप्स ऑफ रिसेप्टर किंवा त्या ठिकाणी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा भाग आपण या ठिकाणी बघितला. त्याच्यानंतर आता या ठिकाणी 11व्या तासिकेमध्ये आय म्हणून या ठिकाणी भाग आहे, स्ट्रक्चर ऑफ आय. डोळ्याचा आकार किंवा डोळ्याची रचना, डोळ्याचं स्ट्रक्चर, डोळ्यांची कशी आकृती आहे हे या ठिकाणी थोडंसं मी तुम्हाला समजून देतो. हे बघा इथे या ठिकाणी आकृती आहे. अगोदर आपण या ठिकाणी हे आकृतीला बघून घेऊ. हे स्ट्रक्चर ऑफ आय आपण असं या ठिकाणी म्हणतो आपण, बरोबर आहे. अगोदर या ठिकाणी हे काय भाग आहे हे आपण थोडंसं समजून घेऊ. बघा याच्या बाजूला या ठिकाणी समोर या ठिकाणी असं दिलेलं, या ठिकाणी इथं हा बघा समोरचा भाग आहे कॉर्निया म्हणून दिलेले. कॉर्निया बघा कुठं आहे, या ठिकाणी समोरचा पडदा ज्याला आपण म्हणतो, याला कॉर्नियाला पडदा म्हणतात, डोळ्याचा पडदा. आणि त्याच्यामध्ये प्युपिल म्हणून दिलेलं आहे, त्या प्युपिलला पुतळी असं म्हणतात, पुतळी. आणि नंतर तो थोडासा त्या ठिकाणी कॉर्निया हा कसा थोडासा समोरचा डोळ्याचा भाग थोडंसं फुगलेलं असल्यासारखं समोरच्या बाजूने, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये भिंग आहे, भिंग लेन्स ज्याला आपण म्हणतो, लेन्स त्याला भिंग असं म्हणतात. आणि त्या लेन्सला भिंग असं म्हणतात. आणि ते लेन्स जे आहे ना, आयरिसना अटॅचमेंट असते त्याची, बरोबर. आयरिस म्हणजे बघा त्या ठिकाणी डोळ्यामध्ये जसं आपण लाल असं हे तर ना रक्त आल्यासारखा भाग, त्याला आयरिस असं म्हणतात, त्याला बुबळ असं म्हणतात मराठीमध्ये, बरोबर आहे. आणि नंतर त्या ठिकाणी आयरिसच्या समोरच्या बाजूला अँटिरियर चेंबर ॲक्युअस ह्युमर असं आपण, ॲक्युअस म्हणजे डोळ्यामध्ये जे पाणी येतं आपल्याला, तो चेंबर असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर हे मध्ये या ठिकाणी बघा व्हिट्रस चेंबर असं म्हटलेलं आहे, व्हिट्रस ह्युमर. व्हिट्रस म्हणजे काचेसारखा दिसणारा भाग ज्याला आपण म्हणतो, त्याला व्हिट्रस चेंबर असं म्हणतात. आणि डोळ्याच्या वरच्या बाजूची ती लेयर्स आहेत बघा, या ठिकाणी काय आहे, स्क्लेरा म्हणून असं दिलेलं आहे. स्क्लेरा म्हणजे पटल, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालची कोराइड्स, मध्य पटल, बरोबर आहे. आणि रॅटिना, डोळ्यातल्या सगळ्यात आतली पटल. बघा लक्षात घ्या, लेयर्स आहेत ते, बरोबर आहे. सगळ्यात आतली लेयर कोणती आहे, रॅटिना आहे. आणि मधली कोराइड्स आहे, स्क्लेरा वरची लेयर आहे. पण त्यांनी आकृतीमध्ये तर देत असताना त्या ठिकाणी नावं वेगळ्या पद्धतीने दिलेले आहे, मात्र आपण समजून घ्यायचं वरची लेयर कोणती, आतली कोणती, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर मध्ये खळग असल्यासारखा भाग त्या ठिकाणी आहे, त्याला आपण या ठिकाणी आपण काय म्हणतो, या ठिकाणी बघा फोया असं आपण म्हणतो या ठिकाणी, राईट. आणि त्याच्यानंतर इथे एक स्पॉट आहे, ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉट म्हणजे या ठिकाणी आंधळं स्पॉट ज्याला आपण म्हणतो, आंधळं होण्याचं त्या ठिकाणी हा जो स्पॉट जर असला तर आंधळापणा या ठिकाणी येतो व्यक्तीला. आणि हे पाठीमागे, डोळ्याच्या पाठीमागे हे ऑप्टिक नर्व आहे, ही नर्व मेंदूला अटॅच असते, बरोबर आहे, बरोबर. ऑप्टिक नर्व ज्याला आपण म्हणतो, राईट. ह्याच्यामुळे आपण जे काही पाहिलेलं आहे ते मेंदूला कळण्याचं या नर्वद्वारे आपल्याला कळतं. समजा आपण या ठिकाणी बघू लागलो, आपण समोर जे आपल्याला दिसते, काय दिसतंय त्याचं ज्ञान जे मेंदूला आपल्याला कळते, हो का, हे असं आहे, हे आपण ज्यावेळेस समजतो तर त्या ऑप्टिक नर्वद्वारे. त्याच्यानंतर सेन्सरी लिगामेंट्स. आता सेन्सरी लिगामेंट्स म्हणजे त्याला सेन्सेशन असणारी, तिथं जॉईंट असणारी एक अटॅचमेंट असणारा भाग. लिगामेंट्स म्हणजे काय, त्या ठिकाणी त्याला आणि ह्याला जोडणारा, भिंगाला जोडणारा या ठिकाणी जो भाग आहे त्याला लिगामेंट्स असे म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. आता हाच स्ट्रक्चर आपण या ठिकाणी आता डिटेल आपण या ठिकाणी ह्याची आकृती आपण पाहिलेली आहे. आता ह्याची आपण या ठिकाणी माहिती या ठिकाणी आपण पाहून घेऊया. लक्षात आलं काय म्हणतो, अगोदर तुम्हाला आकृती समजून सांगितली मी काय या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी शब्द व्यवस्थित सांगतो, ते अर्थ लिहून घ्या. आता मी तुम्हाला ते आकृतीतले शब्दांचे अर्थ सांगितलेले,
तुम्ही लिहून घेतलात का मला माहीत नाही, मात्र तुम्ही लिहून घेत चला. बरोबर आहे. माझं मी हे सांगितलेलं परत पाठीमागे जावा, पाठीमागे जाऊन व्हिडिओला त्या ठिकाणी बघा, पाठीमागे पुन्हा त्या ठिकाणी रिस्टार्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं पुन्हा आणखीन कळेल. बरोबर आहे. या ऑनलाईन पिरियडमध्ये तो एक बेनिफिट आहे. शिकवलेला भाग पुन्हा आपल्याला बघता येतं. सरांनी एकदा आपल्याला जर समजलं तर डबल आपल्याला बघण्याची संधी मिळते. चला पुढे. द आईज आर ए पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन ऑफ द व्हिजन. डोळे काय आहे? डोळ्यांची एक जोडी असते. सेन्सरी ऑर्गन, सेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रिय. कोणतं ज्ञान? आपल्याला दृष्टीचं ज्ञान मिळतं. व्हिजन म्हणजे दृष्टी. दीज आर लोकेटेड इन ए ऑर्बिट ऑफ स्कल. बघा ऑर्बिट, स्कल ही जबडा जी आहे ना त्याच्या ऑर्बिटमध्ये, म्हणजे इथं या ठिकाणी हे स्कलचं हे आपलं जबडा आहे, त्याचं हे ऑर्बिट आहे, छिद्र आहे, त्याच्यामध्ये बसलेलं असतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. दीज आर लोकेटेड इन द ऑर्बिट ऑफ स्कल विथ ए कुशन ऑफ फ्लॅट अराउंड देम. त्याच्या सभोवताली कुशनमध्ये जसं असतं ना बसून ते ठेवलेलं तशा पद्धतीने. ईच आय इज स्पेरिकल ऑब्लिक राउंडेड कॉल्ड ॲज आयबॉल. मग तीच आयबॉल आहे. त्या ठिकाणी आपल्याला आय कशी असते? त्या ठिकाणी गोलाकार असते, राउंडेड असते, त्यालाच आयबॉल असं आपण म्हणतो. बरोबर आहे. द आईज आर प्रोटेक्टेड बोन्स. बघा डोळे हे कशात आहेत? प्रोटेक्टेड बोन, जे प्रोटेक्शनमध्ये असणारं बोन. कारण नाजूक जेवढा भाग असेल तर ते डोक्याच्या कवटीमध्ये असणारं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असतं, त्या ठिकाणी फिक्स त्याच्यामध्ये. द आईज आर प्रोटेक्टेड बोन. बोन म्हणजे सुरक्षित बोनमध्ये असतो. आयब्रोज. बरोबर आहे. आयब्रोज, आयब्रोज म्हणजे डोळ्याची पापणे ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आयब्रोज अप्पर अँड लोअर आयलिड्स. आयलिड्स म्हणजे त्या आयब्रोच्या वर असणाऱ्या ज्या आहे काही केस आहेत ना, आयलिड्स हे तर त्याला आयलिड्स असं म्हणतात. विथ आय लॅशेस. आय लॅशेस म्हणजे भोवाया डोळ्यावरचे. बरोबर आहे. आय लॅशेस अँड लॅक्रिमल टीयर ग्लँड. लॅक्रिमल म्हणजे अश्रुग्रंथी. बरोबर आहे. टीयर्स ग्लँड असं तिथं पर्याय दिलेलंच आहे त्या ठिकाणी. मोमेंट ऑफ आयबॉल विदिन द ऑर्बिट इज कंट्रोल बाय 6 सेट्स ऑफ मसल्स. आपल्या डोळ्याची हालचाल जी मोमेंट होते आपल्या डोळ्याच्या ऑर्बिट कक्षामध्ये असणारे 6 सेट मसलचे 6 सेट असतात, त्या सेटमुळे नियंत्रित होत असते असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला आता पुढे बघा. त्या ठिकाणी वॉल ऑफ द आयबॉल इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. बघा आपल्या डोळ्याची वॉल 3 लेअरनं बनलेली आहे. नंबर 1 कोणता आहे? स्क्लेरा. बरोबर आहे का? स्क्लेरा या ठिकाणी. नंतर त्याच्या खालची कोणती आहे? त्या ठिकाणी कोराइड्स आहे. बघा आकृतीमध्ये खालीवरी नाव झालेलं आहे, मात्र दिशा सारखी दिलेली त्या ठिकाणी. बरोबर. कोणता आहे? स्क्लेरा, कोराइड्स आणि रॅटिना. रॅटिना सगळ्यात आतली लेअर आहे. आता एक एक आपण या ठिकाणी बघू. नंबर 1 आहे स्क्लेरा. त्याला स्क्लेरोटिक असं सुद्धा म्हणतात. इट इज आउटरमोस्ट लेअर मेड अप ऑफ द डेन्स फायब्रो एलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू विथ ए कोलेजन फायबर. कशानं आहे? सगळ्यात वरची लेअर आहे. कशानं बनलेलं? त्या ठिकाणी डेन्स. बरोबर. फायब्रो एलास्टिक, फायबर्सनं बनलेलं एलास्टिक लवचिक कनेक्टिव्ह टिश्यूनं बनलेले आहे. कोलेजन फायबर ज्याला आपण म्हणतो त्याला चिकटलेले फायबर्स असा त्याचा अर्थ आहे. इट प्रोव्हाइड द अटॅचमेंट टू द आयबॉल मसल. हे काय? आयबॉलच्या मसलला अटॅचमेंट असते मसलचे. बरोबर आहे. द अँटिरियर थिक ट्रान्सपरंट. अँटिरियर म्हणजे समोरच्या बाजूला असणारं थिक आहे, जाडजूड आहे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पार्ट ज्याला आपण म्हणतो ऑफ स्क्लेरा इज कॉर्निया. समोरच्या बाजूला त्या ठिकाणी तोच भाग त्या ठिकाणी कसा आहे? त्या ठिकाणी तो थिक आहे, ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, त्यालाच आपण कॉर्निया आपण म्हणतो. लक्षात आलं? कोराइडचा फ्रंट असणारा भाग म्हणजेच कॉर्निया, हे लक्षात ठेवा. इट इज स्लाइटली बल्गड आउट फॉर फोकसिंग लाईट ऑन द रॅटिना. कशामुळे? ते थोडंसं बल्ग आहे, फुगलेलं असल्यासारखं आहे, पुढं आलेलं आहे त्या ठिकाणी, बल्ग असल्यासारखं पुढं आलेला भाग त्या ठिकाणी. कशामुळे? त्याच्यामुळेच फोकस लाईट ऑन द रॅटिना. बघा त्याच्यावर त्या ठिकाणी पडत असल्यामुळे रॅटिनावर त्या ठिकाणी लाईट आलेली आपल्याला प्रकाश पडलेलं फोकस होलेलं आपल्याला जाणवतो. द स्क्लेरिया इज प्रोव्हाइडेड विथ ब्लड व्हेसल्स. बघा स्क्लेरियाला काय करतो? रक्तवाहिन्या पुरवठा करतो. हा व्यवहार
हावेवर असं असताना कॉर्निया इज डिवोड ऑफ देम. बरोबर आहे. डिवोड म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे, रिकामाच असलेला कॉर्निया ते रिकामा भाग असतो. कॉर्निया इज नरिश्ड बाय ॲक्युअस ह्युमर. ॲक्युअस म्हणजे पाण्याचा असल्यासारखा भाग, म्हणजे त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते जगण्यासाठी म्हणजे ते जिवंत राहण्यासाठी ते सेलला अन्न पुरवठा करतो असा त्याचा अर्थ आहे. अँड ऑल्सो बाय ए लॅक्रिमल सिक्रिशन. लॅक्रिमल सिक्रिशन म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू जे येतात त्याच्यामुळे सिक्रेट होतो असा त्याचा अर्थ आहे. द एक्सपोज पार्ट ऑफ स्क्लेरा, द एक्सपोर्ट म्हणजे बाहेरचा त्या ठिकाणी स्क्लेरा अँड एंटायर कॉर्निया आर कव्हर्ड बाय ए ट्रान्सपरंट मेम्ब्रेन कव्हरिंग कॉल्ड ॲज कॉन्जेक्टिव्हा. बघा त्याच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी कॉन्जेक्टिव्हा नावाचा कव्हर असतो. इट प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन टू द कॉर्निया. बघा याच्यामुळं काय होतो, आत म्हणजे कॉर्नियाला त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. लुब्रिकेटिंग म्हणजे वंगनयुक्त असा प्रकारचा त्या ठिकाणी उपयोग होतो, प्रोटेक्शन असा त्याचा अर्थ आहे. नंबर दोन कॉराइड्स, त्याला दुसरा आणखीन व्हिया असं सुद्धा म्हणतात. इट इज अ मिडल वॉस्क्युलर अँड पिगमेंटेड लेअर. बघा आकृतीमध्ये बघा कोराइड्स कसं आहे, पिगमेंटेड आहे, कलर असल्यासारखं आहे. बघा त्या ठिकाणी आकृतीमध्ये आहे ना, हां पिगमेंटेड आहे. इट इज नॉट ए कम्प्लीट लेअर, इट इज नॉट ए कम्प्लीट लेअर, हे पूर्ण लेअर नाही. अँड कॅन बी डिवायडेड इंटू 3 रिजन. कोराइड्स प्रॉपर, सिलियरी बॉडी, आयरिस. बघा त्याच्यामध्ये नंतर पुढे समोर येऊन त्याची विभागणी झालेली आहे. त्याच्यामध्ये ए द कोराइड्स प्रॉपर कोणता आहे या ठिकाणी, इट इज लाइन्स द स्क्लेरा ड्यू टू इट्स पिगमेंट नेचर इज प्रिव्हेंट इंटरनल रिफ्लेक्शन. त्याच्यामुळं काय होतो, पिगमेंटचं नेचर जे आहे ना, रिफ्लेक्शन होतं म्हणजे ते दिसलेलं प्रावरित होतं असा त्याचा अर्थ आहे. रिफ्लेक्शन म्हणजे तो दिसलेलं प्रावरित होणे. ब्लड वेसल ऑफ द कोराइड प्रोव्हाइड न्यूट्रिशन अँड ऑक्सिजन टू रेटिना. याच्यामुळे अन्न पुरवठा होतो रेटिनाला आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ओके. आता आहे बी सिलियरी बॉडी. सिलियरी बॉडी या ठिकाणी काय, इट इज थिक, मस्कुलार, रिंग लाईक स्ट्रक्चर. जाड आहे, मसलनं बनलेला आहे, मस्कुलार स्ट्रक्चर, रिंग असल्यासारखे आहे त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. ॲट द जंक्शन ऑफ कोराइड्स अँड आयरिस आणि कोराइडची जी लेअर आहे त्याच्यामध्ये जंक्शनमध्ये इट्स इपिथिलियम सिक्रिशन ॲक्युअस ह्युमर. त्याच्यामध्ये ॲक्युअस म्हणजे पाण्यानं भरलेलं चेंबर. अटॅच्ड टू द सिलियरी बॉडी आर सस्पेन्सर लिगामेंट्स. बघा सस्पेन्सर म्हणजे त्याला अटॅचमेंट असणारं जोड. विच होल्ड द लेन्स. त्याच्यामुळे लेन्स म्हणजे भिंगाला पकडून ठेवलेलं असतं. जसं टेका देऊन ठेवतो ना एखाद्या गोष्टीला आपण, तसा तो प्रकार. बरोबर आहे. जसं टेका देऊन कोणत्या भागाला आपण ठेवतो ते इकडून तिकडून, तर तसं त्या पद्धतीने. द लिगामेंट्स अँड मसल्स ऑफ द सिलियरी बॉडी हेल्प इन द ॲडजस्टमेंट ऑफ द साईज ऑफ लेन्स. त्याच्यामुळे लेन्सची साईज ॲडजस्टमेंट होते. त्याच्यानंतर आहे आयरिस. बरोबर. आयरिसला त्या ठिकाणी आपण बुबळ आपण म्हणतो. ॲट द जंक्शन ऑफ स्क्लेरा अँड कॉर्निया. दोघांच्या मध्ये काय आहे, द वॉस्क्युलर पार्ट ऑफ कोराइड्स शार्पली बँड इन टू द कॅव्हिटी ऑफ आयबॉल. त्या आयबॉलच्या कॅव्हिटीमध्ये असते बेंड असा त्याचा अर्थ आहे. फॉर्मिंग ए थिन अँड कलर्ड पार्टिशन कॉल्ड आयरिस. त्यालाच आपण आयरिस असं म्हणतो. इट इज परफोरेटेड इन द मिडल बाय ए अपर्चर कॉल्ड ॲज प्युपिल. त्याला प्युपिल असे म्हणतात. अपर्चर म्हणजे जिथं छिद्र असल्यासारखा भाग आहे. फुल स्टॉप. द स्मूथ मसल ऑफ द आयरिस हेल्प इन रेग्युलेटिंग द साईज ऑफ प्युपिल डिपेंड ऑन इंटेन्सिटी ऑफ लाईट एंटरिंग द आयबॉल. डोळ्यामध्ये जी लाईट इंटेन्सिटी जात असते त्याच्यावरून त्या ठिकाणी साईज आपल्याला त्या ठिकाणी काय होते, मेंटेन होते असा त्याचा अर्थ आहे. द पिगमेंट इन द आयरिस डिटरमाइंड द कलर ऑफ आईज. बघा द पिगमेंट ऑफ आयरिस
आयरिसचं जे काही पिगमेंट असेल तर ते काय करतं, डिटरमाइन कलर ऑफ डोळ्यामध्ये कलर कोणकोणते दिसतात तर ते सांगतं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता लेन्समध्ये भिंग डोळ्यामध्ये असणारा, इट इज ट्रान्सपरंट, पारदर्शक असतं, एलास्टिक लवचिक असतं, ते बायकॉन्वेक्स बहिर्वक्र असतं स्ट्रक्चर, बहिर्वक्र बरोबर, बायकॉन्वेक्स बहिर्वक्र चक्र, बहिर्वक्र स्ट्रक्चर असतं असा त्याचा. इट इज सस्पेंडेड इन द आयबॉल बाय द सस्पेन्सरी लिगामेंट्स, त्या आयबॉलला इकडून आणि इकडून अटॅचमेंट असतं असा त्याचा अर्थ, ते लिगामेंट्स. द लेन्स अँड सस्पेन्सरी लिगामेंट्स डिवाइड द कॅव्हिटी ऑफ द आयबॉल इन टू ए स्मॉलर अँटिरियर ॲक्युअस चेंबर filled with a clear watery fluid called aqueous humor and a posterior large vitreous chamber filled with a jelly like vitreous chamber. बघा त्याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे कसं त्या ठिकाणी काचेसारखा चमकणारा असा भाग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असतो. इट मेंटेन द शेप ऑफ द आयबॉल. बघा काय मेंटेन करतो, डोळ्याची जी काही आयबॉल आहे त्याचा शेप मेंटेन केला जातो. अँड मेंटेन द प्रेशर फॉर कीपिंग द लेन्स इन प्रोटेक्शन. प्रोटेक्शनसाठी लेन्स जे काही आहे त्याचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी मेंटेन होतो असा त्याचा अर्थ आहे. नंतर आता त्याच्यानंतर रॅटिनाचा भाग आहे. रॅटिनाची लेअर एकदम सर्वात आतली राहील, लक्षात घ्या त्या ठिकाणी. ती रॅटिनाची लेअर कशी आहे ते या ठिकाणी बघा आता. रॅटिनामध्ये इट इज द इन्नर मोस्ट. बघा रेटिना ही सगळ्यात आतली लेअर आहे. ह्याच्या अगोदर सांगितलं डेलिकेट नाजूक आहे, नॉन व्हॉस्क्युलर, त्याच्यामध्ये वेसल वगैरे काही राहत नाही. लाईट सेन्सिटिव्ह लेअर, लाईटची सेन्सिटिव्ह तिथून जाणवते. इट हॅज ए 2 रिजन्स, ए सिंगल लेअर ऑफ पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट लाइनिंग द आयरिस अँड सिलियरी बॉडी, बी sensory part lining the choroids, full stop. It has an outer pigmented part and an inner nervous part. The inner nervous part is transparent. आतला भाग पारदर्शक असतो. and made up of 3 layer, 3 लेअरनी बनलेला आहे. 3 लेअरमध्ये थर. नंबर 1 outer photosensitive layer मेडअप ऑफ रॉड अँड कोन सेल. बघा वरचा जो आहे फोटोसेन्सिटिव्ह लेअर जे आहे ना ते कशाने, रॉड अँड कोन सेल, रॉड नावाचे आणि कोन नावाचे सेलनं बनलेलं आहे. दुसरा मिडल लेअर इज बायपोलार नर्व सेल, मधलं जे आहे 2 पोलार असलेले नर्व सेल्स आहेत. नंबर 3 इन्नर लेअर इज गँग्लिया सेल. इन्नर लेअर हे कसलं आहे, गँग्लियाच्या सेलनं बनलेलं आहे. द नर्व फायबर फ्रॉम द बेसल एंड ऑफ द गँग्लिया सेल कलेक्टिव्हली फॉर्म द ऑप्टिक नर्व. तिथं त्या ठिकाणी काय, हे सगळे मिळून एकत्रित येऊन कुठं त्या ठिकाणी आहे, कुठे जमा होतात, ऑप्टिक नर्व. जी डोळ्याची सगळ्यात पाठीमागची नर्व आहे ती नर्व कोणाला अटॅच होते, ब्रेनला. ओके चला त्याच्यानंतर आता इथं काय म्हणलेलं या ठिकाणी, पुढचा भाग या ठिकाणी म्हणतंय डू यू नो. हे तुम्हाला माहीत आहे का म्हणतंय, काय आहे, व्हाय डू आय ऑफ कॅट अँड डॉग्स ग्लोज इन द नाईट. बघा डोळ्या म्हणजे कुत्र्यांचे आणि मांजरांचे डोळे रात्रीच्या वेळेस का चमकतात असं म्हणतंय. बरोबर, द ग्लोईंग ऑफ आयज, चमकणारे डोळे, इन सम ॲनिमल इज ड्यू टू प्रेझन्स ऑफ रिफ्लेक्टिंग लेअर बिहाइंड द रॅटिना. रॅटिनाच्या पाठीमागून त्या ठिकाणी ते रेस का होतात, रिफ्लेक्ट होतात. हा कारण आहे त्याचा. कॉल्ड टॅपिटम लुसिडम असं त्या ठिकाणी त्याला त्या लेअरला म्हणतात. ओके का चमकतात तर लक्षात आलं तुमच्या या ठिकाणी काय, कशामुळे त्या ठिकाणी चमकतात, या ठिकाणी ड्यू टू प्रेझन्स ऑफ रिफ्लेक्टिंग लेअर बिहाइंड द रॅटिना. रॅटिनाच्या पाठीमागे असणारे काही लेअर्स आहेत रिफ्लेक्टिंग करून दाखवणारे, त्याला टॅपिटम आणि लुसिडियम लेअर असं म्हणतात. म्हणजे टॅपिटम आणि लुसिडियमचे लेअर कोणाच्या डोळ्यामध्ये असतात, मांजर आणि जे काही मांजर आणि कुत्रा आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस त्यांचे डोळे चमकतात. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी लेके जाना है.
हां, तर बघा या ठिकाणी काय म्हणत होते या ठिकाणी तुम्हाला. आता हे कशामुळे चमकतात हे लक्षात आलं का तुमच्या. डोळ्यामध्ये रॅटिनाच्या पाठीमागे टॅपिटम आणि लुसिडियमचे लेयर्स असतात. कोणीही जर तुम्हाला जर विचारलं जनरल मांजराचे डोळं अंधारामध्ये का चमकतात म्हणलं तर त्या ठिकाणी काय म्हणावं लागेल. त्या ठिकाणी रॅटिनाच्या पाठीमागे त्या ठिकाणी टॅपिटम आणि लुसिडियमचे लेयर्स असतात. त्या लेअरवर त्या ठिकाणी प्रकाश किरण पडल्यावर नंतर त्या ठिकाणी ते रिफ्लेक्ट होतात असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके, त्याच्यानंतर बघा त्या ठिकाणी द ब्लाइंड स्पॉट इज ॲन एरिया डायगोनली ऑपोजिट टू द लेन्सच्या अपोजिटमध्ये ब्लाइंड स्पॉट आहे, आंधळेपणाचा ठिपका ज्याला आपण म्हणतो. इट इज द एरिया ऑफ रेटिना फ्रॉम व्हेअर द ऑप्टिक नर्व अँड ब्लड व्हेसल ल्यूज द आयबॉल. तिथून डोळ्याला रक्तवाहिन्या निघालेल्या असतात. दीज आर नो रॉड अँड कोन सेल इन धिस रिजन. यामध्ये कोन सेल आणि रॉड सेल नसतात, म्हणजे सेलचा प्रकार आहे, सेलचं नाव आहे. अन एरिया लॅटरल टू द अबव ब्लाइंड स्पॉट इज कॉल्ड ॲज येलो एरिया ऑर मॅक्युला लुटिया. बघा हे त्याचे नाव दिले त्या ठिकाणी. ॲट इट्स सेंटर इज ए डिप्रेशन कॉल्ड ॲज लोव्हिया सेंट्रालिस. इट हॅज मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ कोन सेल. कोन सेलची डेन्सिटी घनता जास्त असते. अँड इज द प्लेस ऑफ फॉर्मेशन ऑफ शार्पेस्ट विजन. त्याच्यामुळं शार्प चांगलं दिसायला लागतं असा त्याचा अर्थ आहे. ओके, रॉड अँड कोन सेल लाईज डीप इन द रॅटिना. बघा रॅटिनामध्ये काय असतं, रॉड आणि कोन सेल डीपमध्ये असतात. सो दॅट लाईट हॅज टू पास थ्रू गँग्लिया. लाईट हे प्रकाश कशाद्वारे गँग्लियातून पास होत असते असा त्याचा अर्थ आहे. अँड बायपोलार सेल बिफोर द रिचिंग देम. तिथं जवळ जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी बायपोलार सेल्स असतात असा त्याचा अर्थ आहे. आता हे सगळं फिजिओलॉजिकली भाग आहे, अंतर्गत प्रक्रिया कसं होणार. त्याच्यानंतर आता फोटो रिसेप्टार सेल्स. आता फोटो रिसेप्टार, फोटो म्हणजे जे आपल्याला जे दिसतंय तर ते स्वीकारणारे कोणते सेल्स आहेत त्याला फोटो रिसेप्टर सेल म्हणतात. दीज आर ऑफ टू टाईप्स, रॉड सेल आणि कोन सेल. हे फोटो रिसेप्टार सेल आहेत, म्हणजे दृष्टी ज्याला आपण म्हणतो, जे दिसतंय ते आपल्याला दाखवून देणारे. चला पुढे बघा या ठिकाणी फोटो रिसेप्टर सेलमध्ये या ठिकाणी काय म्हणतो बरोबर. त्याच्यामध्ये दोन प्रकार. दे कंटेन लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन टर्म्ड ॲज ए फोटो पिगमेंट. फोटोचं जे पिगमेंट आहे, जो कलर आहे ते आपल्याला दिसायला लागतो. त्याच्यामध्ये असणारे जे विभिन्न प्रोटीन असतात ते. द कोन्स आर रेस्पॉन्सिबल फॉर. ते कोण आहे जबाबदार आहे कशाली. डे लाईट फोटोनिक. डे आणि लाईट दिवसा आणि रात्रीचे आपल्याला दिसायला लागतो दृष्टी, बरोबर आहे. अँड कलर विजन, कलरचे विजन आहे. वाईल द रॉड फंक्शन इन डीम लाईटमध्ये दिसतं, बरोबर आहे. स्कोटोपिक, बरोबर आहे, त्याला स्कोटोपिक असं म्हणतात. त्या ठिकाणी विजन आपण म्हणतो, दृष्टी ज्याला आपण म्हणतो. द पर्पल रेड प्रोटीन कॉल्ड ॲज रिडोप्सिन is present in the rod which is vitamin A derivatives. म्हणजे ते विटॅमिन एच्या पासून डेरिव्हेटिव्ह पासून तयार झालेलं आहे. द कोन आर ऑफ 3 टाईप्स. कोन 3 प्रकारचे असतात. विच कंटेन देअर ओन कॅरेक्टरिस्टिक्स. त्यांचे स्वतःचे एक वेगवेगळे वैशिष्ट्य असतं. काय असतं. फोटो पिगमेंट, बरोबर. फोटोमध्ये जे कलर दिसतं ते. दॅट रेस्पॉन्ड टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू लाईट. बघा हे एवढे कलर त्याच्यामध्ये दिसतात. कोणते. लाल, हिरवा आणि निळा. व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ दीज कोन्स अँड देअर फोटो पिगमेंट्स प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ डिफरंट कलर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन असलेले कलरसुद्धा जाणवतात. द सेन्सेशन ऑफ व्हाईट लाईट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू simultaneous equal stimulation of these 3
लेयर्स ऑफ कोन, म्हणजे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे कोन असतात त्यानं ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आहे ऑप्टिक नर्व कन्सिस्ट ऑफ फायबर्स अरायझिंग फ्रॉम. आता ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्यापासून निघालेले मेंदूकडे गेलेले ते नर्व्स अराइज फ्रॉम द बेस ऑफ गँग्लियॉन सेल फुल स्टॉप इट लिव्ज द आयबॉल. बघा डोळ्याच्या आयबॉलपासून निघतात फ्रॉम द पोस्टिरियर साईड, पोस्टिरियर म्हणजे पाठीमागचा भाग, अँड कॅरीज व्हिज्युअल इम्पल्सेस फ्रॉम द रेटिना टू ब्रेन. रेटिनापासून तर ब्रेनपर्यंत त्यावेळेस आपल्याला जाणवतो. हां बघा हे आपण दिसते आपल्याला म्हणून, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा स्ट्रक्चर ऑफ रॅटिना. आता रॅटिनाचा मधला स्ट्रक्चर कसा असतो तर या ठिकाणी इथं बघा ही लाईट येत आहे वरून, बरोबर आहे, आणि वरून जर लाईट येत असल्यानंतर त्या ठिकाणी काय दिलेलं, त्या ठिकाणी नर्व फायबर इथं म्हणून दाखवलेलं आहे, बरोबर आहे. ऑप्टिक नर्व हे सगळे कुठे जातात, डोळ्यापासून तर ते मेंदूकडे जाणारे, बरोबर. त्याच्यानंतर मध्ये बघा गँग्लियॉन सेल आहेत, ॲमॅक्रिन सेल्स आहेत, बायपोलार सेल आहेत, बघा सेलचे नाव आहेत. हॉरिझॉन्टल सेल्स आहेत, हॉरिझॉन्टलमध्ये आडवे. कोन सेल कसे असतात बघा, बरोबर आहे. आणि रॉड सेल कसे असतात बघा, त्या ठिकाणी रॉड असल्यासारखे, आणि कोन सेल कोन असल्यासारखे बघा आकृतीमध्ये बघत चला त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा पिगमेंट इपिथेलियम, बघा खाली इपिथेलियमचा भाग आहे, बरोबर आहे, मात्र ते पिगमेंटेड आहे. पिगमेंट म्हणजे कलर नाही. कोराइड्स आहे, नंतर स्क्लेरा ही लेयर्स आहे, बरोबर आहे. हे नंतर हे कोराइड क्लोरा त्याच्यानंतरचे लेयर्स आहेत, आणि स्क्लेरा तर एकदम वरची लेयर आहे. आणि रॅटिनाचं स्ट्रक्चर आतलं डिटेल त्यानं बारीक त्याच्यामध्ये सांगितलं, असा त्याचा अर्थ आहे. मग आता इथं म्हणतं आहे जनरेशन ऑफ इमेज, म्हणजे इमेज कशी जनरेट होते त्यानं ते सांगितलेलं आहे. द लाईट रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट पास थ्रू द कॉन्जेक्टिवा. बघा कुठून जाते त्या ठिकाणी, कॉन्जेक्टिवापासून कॉर्नियाला जाते, थ्रू द प्युपिल अपॉन द लेन्स, नंतर लेन्समध्ये, अँड फोकस ऑन द रॅटिना टू फॉर्म इमेज. नंतर हे फोकस कुठं रॅटिना होतो त्यावेळेस इमेज आपल्याला दृष्टी दिसायला लागते. इमेज जे काही पाहतो आपण ते इन द व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम, जे मेंदूमध्ये जे सेरेब्रममध्ये जे दिसण्याचा जो भाग आहे तिथे हे लेअर जाऊन तिथे अटॅच असते. मग मेंदूच्या त्या भागामध्ये आपल्याला दिसण्याचं ज्ञान कळतं, हे आहे म्हणून आपण समजून घेतो, बरोबर आहे. द नर्व इम्पल्सेस आर अनलाइज्ड अँड इमेज फॉर्म्ड अँड रिकग्नाइज्ड. मग त्यावेळेस आपण ओळखून घेतो की हे आपल्याला दिसतंय हे आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात घ्या म्हणतं त्या ठिकाणी, बरोबर. ॲकोमोडेशन काय म्हणतं त्या ठिकाणी, द लेन्स मेक्स फाईन ॲडजस्टमेंट. बघा काय म्हणतं, लेन्स आहे काय करते, खूपच बारीक ॲडजस्टमेंट करते टू ब्रिंग ए शार्प फोकस ऑन रॅटिना, ज्यामुळे रॅटिनावर बारीक फोकस होऊन असं होऊ शकेल, तरच ते आपल्याला त्या ठिकाणी कळतं, बरोबर आहे. द ॲबिलिटी ऑफ लेन्स बाय द लाईट रेज फ्रॉम फार अँड नियर ऑब्जेक्ट, फार म्हणजे लांबचं, नियर म्हणजे जवळचं ऑब्जेक्ट, इज फोकस ऑन द रॅटिना इज कॉल्ड अकोमोडेशन पॉवर ऑफ द लेन्स. यालाच अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्स असे म्हणतात, बरोबर आहे. जवळचं किंवा लांबचं ते आपण ॲडजस्ट करून बघणे, त्याला असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय भाग आहे, इंटरनेट माय फ्रेंड असं म्हणलेलं आहे. काय म्हणतं आहे, फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट हू कॅन डोनेट द आय. बघा काय म्हणतं या ठिकाणी, डोळे देणे खूपच अत्यंत आवश्यक आहे. फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट दी, बघा इंटरनेटवर जाऊन डोळे देण्याची माहिती शोधून काढा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आय दान करणे हे अतिशय चांगली गोष्ट आहे. कळालं तुम्हाला, मी सांगतो का चांगली आहे त्याचं कारण सांगतो. आय कोणाची घेतली जात नाही. जळून मेल असेल तर त्या व्यक्तीची आय घेतले जात नाही. कोणी पाण्यात बुडून मेल असेल तर त्याचे आय डोळे घेतले जात नाही. कोणत्या रोगानं त्याला त्या ठिकाणी पछाडलेलं मायक्रोतून त्या ठिकाणी त्याला पूर्ण भिनलं असेल तर त्याचे डोळे घेतले जात नाही. कावीळचा रोग होऊन त्यांना मेल असेल तर त्याचे डोळे घेतले जात नाही, बरोबर आहे.
डोळे घेतले जातात की एखाद्या वेळेस समजा ॲक्सिडेंटला माणूस मेला असेल अचानक, तर त्याची पाठ ते काढून घेतले जातात. चांगले असेल तर ते दुसऱ्यांना न दिसणाऱ्याला दाखवलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा, डोळे देणे माझ्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो अत्यंत आवश्यक आहे. काय नाही, आता डोळे देण्याचं काय होतं त्याचा फायदा तुम्हाला सांगतो. डोळे हे मेल्यानंतरच काढून घेतले जातात. डोळे हे कधी घेतले जातात? जिवंत असताना कोणी काढून घेत नाहीत, हे लक्षात घ्या. कोणताही डॉक्टर काढून घेत नाही. कोणी जर म्हणत असेल तर तो फार मोठी गैरसमज आहे. कधी घेतलं जातं? मेल्यानंतर, ॲक्सिडेंटच्या केसमध्ये मेल्यानंतर. तुम्हाला मी सांगतो, माणूस मेल्यानंतर काय होतं? त्याला जाळलं जातं नाही तर फुकलं जातं. हे दोन गोष्टी तर पक्कीच होतात. सॉरी पुरलं जाते नाही तर फुकलं जाते. फुकलं म्हणजे जाळणे ज्याला आपण म्हणतो. पुरल्यानंतर काय होते? कुजून सगळं नायनाट होते, सडून खराब होऊन जाते आणि जाळल्यानंतर राख होऊन जाते त्या ठिकाणी. झालं, मातीमोल झालं. मात्र तुम्ही दिलेले जर डोळे जर कोणाला दान केले असेल मृत्यूपूर्वी, एक डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही फक्त दवाखान्यामध्ये सांगायचं की मला म्हणजे डोळे दान करायचे म्हणून फक्त एक फॉर्म भरून द्यायचं आहे. आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी तसं तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर ते लोक येऊन तुमचे डोळे घेऊन जातील. तुमच्या घरच्या लोकांनी कल्पना त्यांना दिल्यानंतरच, जबरदस्ती नाही. आता समजा एखादा आपला घरातला माणूस जवळचा कोणता तरी आंधळा आहे, अंथरुणावर पडलेला, काही दिसत नाही. आपला भाऊ आहे, कोणी बहीण आहे किंवा आणखीन कोणी आहे, त्याला असे जर कोणाकडून जर डोळे मिळाले तर किती वरदान ठरवलं, विचार करा बरं. बरोबर आहे. म्हणजे त्याला डोळे दिसणे, त्या डोळ्यानं त्याला दिसेल म्हणजे आपण बघितल्यासारखं आहे ना. ह्या डोळ्यांनी आपण जी सृष्टी जी बघतो त्यानं बघणे म्हणजेच आपण बघितल्यासारखं आहे. म्हणून मृत्यूपूर्वी डोळे दान करणे अत्यंत आवश्यक आहे. मी तुम्हाला यासाठी हे सांगितलं, महत्त्वाचं सांगितलं. पण पुढे, इज देअर एनी एज लिमिट फॉर डोनेटिंग द आय? काही त्याला डोळे दान करण्यासाठी एज लिमिट आहे का? असते, बरोबर. एकदम लहानपणामध्ये नाही, एकदम म्हातारपणीमध्ये नाही. एक विशिष्ट वयामध्ये असल्यानंतर योग्य वयामध्ये घेतलं जातं. हू कॅनॉट डोनेट आय? कोण डोळे दान करू शकत नाही? मी आत्ता सांगितलेलं आहे. कोण करू शकत नाही सांगितलेलं आहे? जळून मेलं असेल, पाण्यात बुडून मेलं असेल, डोळे खराब होऊन जातात, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आणखीन कोणत्या रोगाने विष पिऊन मेलं असेल, त्याचे डोळे घेत नाहीत. असे बरेच फॅक्टर आहेत. त्याच्यानंतर फॅक्ट्स अबाउट द आय डोनेशन. बघा, डोळे दान करण्याचे काय फायदे आहेत त्यांना म्हणतं. फॅक्ट्स म्हणजे हकीकत, काय काय फायदे आहेत त्यांना ते सांगितलेलं आपल्याला. ओके, चला आता बघा, या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज म्हणून सांगितलेलं आहे. काय ॲक्टिव्हिटी आहेत हे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा काय म्हणतं या ठिकाणी, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द कॉज अँड करेक्शन फॉर काय? कलेक्ट माहिती गोळा करा, बरोबर आहे, अबाउट द कॉज अँड करेक्शन ऑफ मायोपिया. आता मायोपिया म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणजे जवळचं दिसत नाही. जवळचं का दिसत नाही त्याची माहिती मिळवा. त्याच्यानंतर हायपरमेट्रोपिया म्हणजे काय? दूरचं दिसणे. दूरचं का दिसतो, जवळचं का दिसत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲस्टिगॅमेटिझम म्हणजे दृष्टीदोष, डोळ्यामध्ये पाहण्यामध्ये दोष का आहे, बरोबर आहे. प्रीबायो म्हणजे वृद्ध झाल्यानंतर कमी का दिसतो, बरोबर आहे. वृद्धापकाळाने का दिसतो, सगळे भाग कमकुवत होऊन गेलेले असतात. त्याच्यानंतर कॅट्राक म्हणजे त्या ठिकाणी मोतीबिंदू हा का होतो, बरोबर आहे. नाईट ब्लाइंडनेस, रात आंधळेपणा, बरोबर. रात आंधळेपणा रात्री न दिसणे. रात आंधळेपणा म्हणजे रात्री न दिसणे का होतो, त्याची कारणं कोणती आहेत. काहीतरी दोष असेल ना, हे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, बरोबर. ही ॲक्टिव्हिटी. चला त्याच्यानंतर काय म्हणते या ठिकाणी, पुढे बघा, त्या ठिकाणी हे सगळी माहिती देते. चेंजेस इन रेटिना व्हेन लाईट रे फॉल ऑन इट. रॅटिनावर प्रकाशाची किरणं पडल्यानंतर, बरोबर आहे, हे बदल होतात. काय होतात? नंबर 1, लाईट फॉल ऑन रॉड अँड कोन सेल इन रॅटिना. बघा, रॉड सेल आणि कोन सेल कुठे आहेत तर तुम्हाला मी दाखवलेले आहे आत्ताच आकृतीमध्ये, रॅटिनाची आकृतीमध्ये त्या ठिकाणी, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ब्रेकिंग ऑफ लाईट सेन्सिटिव्हिटी पिगमेंट बाय स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट.
विशिष्ट वेव्हलेंथच्या लाईटने ते प्रसारित होत असतं, असा त्याचा अर्थ आहे. स्टिम्युलेशन ऑफ रॉड अँड कोन सेल, कोन सेल आणि रॉड सेल स्टिम्युलेट होतात. जनरेशन ऑफ नर्व इम्पल्सेस, नंतर नर्व इम्पल्सेस निर्माण होतात. नर्व इम्पल्सेस ट्रान्समिटेड टू बायपोलार नर्व, दोन बायपोलार नर्वनं तिथं ट्रान्समिट होतात. आकृतीमध्ये बघा स्ट्रक्चर ऑफ रेटिनाचं दिलेलं आहे. नर्व इम्पल्सेस किंवा नर्व इम्पल्स ट्रान्समिटेड टू गॅंग्लियॉन सेल, नर्वपासून निघालेले इम्पल्सेसमध्ये दृष्टीचे पाहण्याचं ज्ञान हे ट्रान्समिट होतं कुठे, गॅंग्लियाकडे. बरोबर आहे. नर्व इम्पल्सेस इन द ॲक्सॉन ऑफ गॅंग्लियॉन सेल, ॲक्झॉन म्हणजे न्यूरॉन सेलचा बोळाचा असणारा भाग. बरोबर आहे. कन्वर्ज म्हणजे एकत्रित करून, अँड लिव्ह व्हाया ए ऑप्टिक नर्व, हे सगळे वेगवेगळे राहून नंतर एकत्रित होऊन ऑप्टिक नर्वद्वारे मेंदूला कळतं, असा त्याचा अर्थ आहे. नर्व इम्पल्सेस इज ट्रान्समिटेड बाय ऑप्टिक नर्व टू ब्रेन, हे नर्वची इम्पल्सेस ट्रान्समिट होऊन कुठे होतात, ऑप्टिक नर्व, डोळ्याची नर्वपासून तर मेंदूला कळतं आपल्याला हे दिसू लागले असं म्हणून. परसेप्शन ऑफ इमेज बाय द ब्रेन सेल, मग नंतर मेंदूच्या पेशींना आपल्याला कळतं की हे आपण बघत आहोत म्हणून. बरोबर आहे. कंसामध्ये इन द व्हिज्युअल एरिया सेरेब्रम, आता सेरेब्रम म्हणजे मेंदूमध्ये असणारा जो मोठा मेंदूचा जो काही भाग आहे जिथे दृष्टी दिसते, कोणता भाग आहे सेरेब्रमचा कोणता भाग आहे दिसण्याची इमेज, ऑसिपिटल लोब्स, ऑसिपिटल ब्रेनचा हा पाठीमागचा भाग, तिथे इमेज तयार होते, असा त्याचा अर्थ आहे. तर अशा पद्धतीने हा धडा इथे म्हणजे ह्या धड्यातला हा भाग इथे संपलेला आहे. आणि पुढचा आर्टिकल आहे इयर, कानाचा भाग आहे, तो स्वतंत्र आहे, आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. ओके, आय विल इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू आस्क मी. इथे आपण या ठिकाणी स्टॉप करून टाकू.